कोथिंबीर वडीसाठी साहित्य आहे सर्व. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे चिरून. ओवा घेतलेला आहे, धना पावडर घेतली आहे, घरी बनवलेला ठेचा घेतला आहे, तीळ घेतले आहेत, हळद घेतली आहे, लाल तिखट, हिंग, मीठ चवीनुसार आणि बेसन पीठ हे सर्व साहित्य आहे कोथिंबीर वडीसाठी. सर्वप्रथम कोथिंबीर, जिरा पावडर, तीळ, लाल तिखट, ओवा मॅश करून घेतला आहे, मीठ, हळद, हिंग हे सर्व साहित्य, खरडा घेतला आहे, बेसन पीठ हे सर्व साहित्य पाणी घालून मळून घ्यायचं. हे सर्व एकत्र मिक्स करून घ्या आणि जसं लागेल तसं पाणी घालून घ्या आणि छानपैकी मळून घ्या. घट्ट, जास्त पातळ नाही, घट्टसर आले की वडी छान सुंदर होते. हे तेल आहे, थोडंसं लावून घ्या म्हणजे हाताला चिटकणार नाही. हे छान मळून झाले आहे, मस्त मळून झालेलं आहे पीठ. दोन्ही हाताला तेल लावून घ्या कारण हाताला चिटकणार नाही पीठ. असा मस्तपैकी त्याला शेप द्या जेणेकरून आपल्याला वडी पाडता येईल. हे सर्व असे गोळे करून घ्या. या डिशला सगळीकडे तेल लावून घ्या कारण का चिटकणार नाही. हे कोथिंबीरीसाठी तयार झालेले आहे. हे याच्यावर ठेवायचं. गॅस ऑन करून घ्या. त्यामध्ये एक भांडं ठेवा, त्याच्यावरती हे डिश ठेवा आणि झाकण लावून 3 शिट्ट्या द्या. आता आपण सुरीने शिजले का बघावं. हो, छान शिजला आहे, चिटकत नाही याचा अर्थ. मी आता तव्यामध्ये तेल टाकलं आहे, गरम झालं आहे छानपैकी. तर मी आता वडी तळायला घेणार आहे. आता थोडंसं परतून घ्या दुसऱ्या बाजूने छानपैकी. छान मस्त तळून झालेली आहे वडी. तळून मस्त झाली, खुसखुशीत आहे. त्याच्यासोबत सॉस घ्या खायला. जर ज्यांना तळलेलं आवडत नसेल त्यांनी डीप फ्राय करून घेतलं तरी चालेल वडी. एकदा जरूर बनवून बघा आणि मला लाईक करा, सबस्क्राईब करा.